काल ज्या ठिकाणी त्या अक्षय शिंदे याला पोलिसांनी ठोकला, अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालंय. कालपासूनची जी वक्तव्य आतापर्यंत आम्ही पाहतो आहोत, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची, विरोधी पक्षाची आणि त्यांच्या पिल्लावळींची, याचं वर्णन करायचं झालं तर हा बेशरमपणा आहे. बेशरमपणा जी काही वक्तव्य आहेत नाही, बेशरमपणाचं लक्षण आहे. काय वक्तव्य आहेत? या वक्तव्यातून काय इंगित करू पाहताय? काय अर्थ काढायचा, काय संदेश आहे, त्यामागे का बोलताय तुम्ही? थोडा जरा अभ्यास करून तर बोला. या सगळ्या वक्तव्याचा निचोड काढायचा ठरला तर यांना असं सांगायचं आहे का, आमचा प्रश्न आहे की त्या चिमुकलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये तो अत्याचार झाला की नाही झाला, झाला तर कोणी केला, कोणी केला, पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी काय नाही केलं, पोलिसांच्या कामामध्ये अडचणी आहेत का, या सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत. केवळ राजकारणासाठी कुठल्या थरावर गेलात तुम्ही? बेशरमपणा आम्ही यासाठी म्हणतोय की तो अक्षय शिंदे, तो गुन्हेगार, तो लिंगपिपासू आणि महाराष्ट्र विकास आघाडीची लोक या अक्षय शिंदेच्या ठोकल्यानंतर त्याच्या फोटोची माळा घालून जपतायत. हे सत्ता पिपासू. सत्तेसाठी तुम्ही इतकं कराल? एका लिंग पिपासूला पोलिसांनी ठोकला कारण स्वसंरक्षणासाठी, तर या सत्ता पिपासू वृत्तीच्या लोकांना एवढा थैथैट करायला लागला? बेशरमपणा यासाठी म्हणतोय आम्ही. आणि काय सांगायचं तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खाव्यात? तो लिंगपिसाट, लिंग पिपासू अक्षय शिंदे पोलिसांची बंदूक काढतो. ज्या काही घटना समोर आल्या आहेत, पोलिसांनी गोळ्या खावा. बरं, त्या दुर्दैवी आमच्या बच्चूच्या परिवाराची मानसिकता तर समजून घ्या. त्या सगळ्यांनी पोलिसांना, पोलीस यंत्रणेला, एसआयटीला जे काही पुरावे, थेट पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे या सगळ्यात दिल्या, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. उद्याही कोर्टात केस जेव्हा उभी राहील त्यावेळेला ज्या आधारावर अक्षय शिंदे किंवा अन्य कोणी असतील नसतील, जे काय हे गुन्हेगार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पुरावे गोळा केले. भारतीय असलेल्या आमच्या कायद्याअंतर्गत हे पुरावे गोळा केले. त्याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही आजच करताय. ज्याचा फायदा उद्या त्यांना व्हावा, आरोपीला व्हावा, लिंगपिपासूला व्हावा. कसला हलगर्जीपणा? पवारसाहेब काय बोलताय तुम्ही? पोलिसांनी गोळ्या खाऊन घ्याव्यात म्हणजे ते कर्तव्यदक्ष. पोलिसांच्या बंदुकीवर त्या गुन्हेगाराने, लिंगपिपासूने हात घालावा आणि पोलिसांनी काय करावं? भजन म्हणजे कायद्याअंतर्गत काय व्यवस्था निर्माण करायची आहे तुम्हाला? पोलिसांचा धाक असलाच पाहिजे, गुन्हेगाराला असलाच पाहिजे. पोलिसांच्या बंदुकीला जो हात घालेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय शिंदेला ठोकला, तुमचे गळे का बाहेर निघतायत? मला तर कधी कधी वाटतं ही सगळी मंडळी जी महाराष्ट्र विकास आघाडीची ही पोपटपंची करणारी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेना, यांना सवयच लागली आहे. ज्याला आमच्या मिलिटरीने, पॅरामिलिटरीने, पोलिसांनी ठोकला, आतंकवादी, गुन्हेगार, की त्याला ठोकला, की ज्याला ठोकला त्या आतंकवादी, गुन्हेगार जो कोणी असेल त्याचा फोटो घ्यायचा आणि गळे काढायचे. असाच त्या अफजल गुरुचा गळा काढला, च्याबद्दलचा गळा काढला. अफजल तर कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है म्हणणारी मंडळी
अफजल गुरुची बरसी केली. सवाल आहे की आता उद्या अक्षय शिंदेची पण बरसी करतील का? कमी नाही करणार अक्षय शिंदेची बरसी करायला, कारण हे सत्ता पिपासू आहेत. सत्ता पिपासू मंडळी आहेत. बेशरमपणाचं लक्षण आहे. प्रकार काय? दुसरे उभाटा सेना. काय झालं तर जुते मारू. आता कोणाला जुते मारणार? आमच्या पोलिसांना. आमच्या पोलिसांना जुते मारणार. अक्षय शिंदेला हौतात्म्य देणार तुम्ही? त्याच्या हौतात्म्यासारखी भाषा तुम्ही करणार? सवाल आहे आमचा तुम्हाला. या अक्षय शिंदेचा हौतात्म्य करण्याच्या भानगडीत पडू नका. उभाटा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हा बेशरमपणा थांबवा. त्या पोलिसांबरोबर उभे राहा. आणि केला, नियतीने न्याय केला. होऊ दे चौकशा. गेलेत कोणीतरी कोर्टात. आम्हाला माहिती आहे जाणारी मंडळी कोर्टात. आमच्या संविधानावर भरोसा आहे. या कोर्टात बाजू मांडेल सरकार. पण जी काही तुमची वाक्यरचना आणि प्रश्न आहेत, जे अफजल गुरुच्या वेळेला बोललात तेच अक्षय शिंदेच्या बाबतीत तुम्ही बोलताय.